रात्री 3 वाजता करण जोहरला कोणतं रेस्टॉरंट रिफ्यूज करेल? नॉर हॉट अँड सार सूप रिअल व्हेजिटेबल्स आणि सर्वोत्तम फ्लेवर्स पासून देतो. कुठून मागवलं? नॉर रेस्टॉरंट सारखं सूप घरच्या घरी. लक्स घेतो तुमची विशेष काळजी. हा देतो जंतूंपासून संरक्षण आणि मोहक तेज. लक्स, सुरक्षित राहा, सुंदर दिसा. तीव्र डोकेदुखीचा प्रभाव काही असा असू शकतो. तर जेव्हा तीव्र वेदनेने डोकं फाटू लागतं तेव्हा घ्या क्रोसिन पेन रिलीफ. आता नव्या लाल पॅक मध्ये, जी देते डोकेदुखीपासून जलद आराम, ज्यामुळे तुम्ही ते करू शकता जे तुमच्यासाठी खास आहे. बाबा, अगं मी काही ईमेल्स चेक करतो. बघ या ईमेल मध्ये काय लिहिलंय? प्रिय बाबा, तुम्ही माझे सगळे ओरिओस खाऊन टाका. जेव्हा सुरुवात चांगली होईल, ड्रीमफ्लावरचा ताजेपणा, सुगंध पॉन्ड्स ड्रीमफ्लावर टॅल्कम पावडर. सुरुवात, सुगंध आणि ताजेपणाची. 14 वेळेला जाऊन आलो, थांबत नाही. लाल भुर्गे घ्या, ताबडतोब थांबेल. दुपारी 12 वाजता हे लाडगे इथून सुटले तरी याला जागीच ठार मारेल. बंदी शाळा दुपारी 3 वाजता. तोंडात मारण्याकरता अशी ही बनवी संध्याकाळी 6 वाजता. आयटून पालटून रात्री 9 वाजता सी टॉकीजवर. आपल्या हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाच्या, आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे असं समीकरण आहे की टाळी वाजवण्यासाठी उजवा लागतो हे वाक्य बरोबर नाही, आणि टाळी वाजवण्यासाठी डावा लागतो हेही वाक्य बरोबर नाही. टाळी वाजवण्यासाठी दोन्ही लागतात. म्हणजे आई वडील हा शब्द जर आला तर त्यांना मुलं आहेत हे न सांगता येतं, किंवा मुलं आहेत म्हटलं त्यांना आई वडील होते हेही न सांगता येतं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्या हितात जो असे जागता, म्हणजे जी मुलं स्वतःच्या हिताचा विचार करतात ते सगळ्या कुळाचा उद्धार करतात, किंबहुना आई वडिलांचा तरी. काय म्हटलं कळलं? जसं रघुकुल तिलक राम म्हणतो आपण, काय म्हणतो? प्रभूने सगळ्यांचा उद्धार केला, आपण आई वडिलांचा तरी करूया. बघा आता सरळ बघा, प्रभू हे 20 येतात. पहिले सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला काय होतं? ब्रह्मा विष्णू महेश युक्त ईश्वर निर्मित सृष्टी. मग विष्णू, विष्णूचे ब्रह्मा, ब्रह्माचे मरीची, मरीचीचे कश्यप, कश्यपचे मनु, नमकचे संज्ञादेव, संज्ञादेव इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचा हरिश्चंद्र, हरिश्चंद्रचा रोहिदास, रोहिदासचा सगर, सगरचा बाहू, बाहूचा अंशुमन, अंशुमनचा खडवांग, खडवांगचा भगीरथ. भगीरथांनी गंगा आणली म्हणजे तिथपर्यंत आलं. हे कोणाचा अंश आला? विष्णूचा. तिथूपासून मग खाली मग कोण आले? रघु, दीर्घ भाऊचा रघु, रघुचा अज, आणि अजचा दशरथ, आणि दशरथाचा राम. 20. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपासून इथपर्यंत राम सर्वांचं नाव रघुकुल तिलक. निदान आपण आपल्या आई वडिलांचं तरी करूया. काय म्हटलं कळालं का? जर आपण चांगलं ओढलं, आता सांगत असलेल्यापैकी आपल्याला वडिलांचं नाव येतं, आजोबांचं, पणजोबांचं, त्याच्या पुढे विषयच नाही. मी तुम्हाला सृष्टीच्या उत्पत्तीपासून, कारण राम हे असं तत्व आहे, ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी, हरी हे तत्व शिवाचं आहे. हरिहरी मंत्र हा ते आपलं काम नाही. हरी आपल्या कामासाठी काय सांगितलं? ते नाम सोपे रे, रामकृष्णापासून सुरुवात कर, गोविंद हरीच्या भानगडीत पडू नको. म्हणजे आपुल्या हिता शिवाचा हरी आहे, पण आपल्यासाठी राम तरी असू दे.
स्वतःच्या मुलाचं राम नाव ठेवलं तर राम्या म्हणतात. काय राम म्हणायला बिघडतो? काय म्हटलं कळालं का? आणि हा राम्या म्हणणारा सुद्धा स्वतःच्या प्रपंचाची काळजी करतो का? तोही आई वडिलांना तसंच सांभाळतो. कारण आपल्या हितादोषाला धन्य माता पिता तसेच गुढी कन्या पुत्र. एक लक्षात घ्या, आपण जी संस्कृती घरामध्ये करतो तशीच मुलं पण करतात. नुसतं घरी सांगायचं नाही देवाबत्ती करा पूजा करा आणि तुम्ही कुठं? पत्नीने जर सकाळची देवपूजा केली तर सगळ्या संध्याकाळची बत्ती कुणी केली पाहिजे? पत्नी. त्याला जर संध्याकाळची ड्युटी असेल तर सकाळची पूजा कुणी केली पाहिजे? आणि नवरा बायको जर करत असतील तर न सांगता मुलं तो संस्कार येतात ना घरामध्ये. संस्कार हे सांगून घडत नाहीत महाराज. संस्कार हे घडवावे लागतात आणि तुम्हाला सुधारा म्हणावं लागत नाही, स्वतःच बदल करावा लागतो. स्वतःचं मोल जेव्हा तुम्ही वाढवाल त्यावेळी तुमची मुलं एखाद्या वेळी अनमोल अवस्थेला सुद्धा जाऊ शकतील. मगाशी अंजलीचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या पित्याचं मातेचं ध्येय काय होतं? कर्तव्य दक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र प्रेरितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची. हे संस्कार जर घरामध्ये असतील तर भगतसिंग, राजगुरूंसारखी पुत्र मुलं पुढे कन्या पुत्र होती. जे सात्विक म्हणजे नेबळट नव्हे, सात्विक म्हणजे तत्व आहे जे भगवंताला आवडेल. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा. मिलिटरीच्या सीमेवरती उभा राहिल्यानंतर रामकृष्ण हरी करून चालणार नाही. सात्विकतेचा अर्थ लक्षात घ्या. ठेवले अनंत तैशाची राहावे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आज आमचा कीर्तनकार सन्मानाने कीर्तन करून निदान एक हार प्रेमाने माझा वारकरी घालतो, किती गर्व वाटतो त्याला. या मातेसाठी फसाचा हार त्या वीराने लटकवला. कधी गांधीजी म्हटले होते मी तुमच्यासाठी अर्ज करू का विनंतीचा? अरे हा देश आमचा आहे आणि आमच्या देशामध्ये परक्यांच्याकडे विनंती करता तुम्ही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विकतेमध्ये हे बसत नाही. सात्विकता म्हणजे नेबळट नाही. सात्विकता म्हणजे रामदास स्वामींनी 6 पटाण हिंदवी स्वराज्याला अडचणी आणणारे होते, दाबून मारले होते. सात्विकता म्हणजे नेबळटपणा नव्हे तर सात्विक म्हणजे खून आणि वध. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने केला वध त्याला म्हणतात सात्विकता आणि अनितीच्या मार्गाने केलेला जातो खून त्याला म्हणतात अनैतिकता. विठ्ठल विठ्ठल पवित्र श्रावण महिन्यात होणार गजर हरिनामाचा. संपूर्ण महिना होणार संचार भक्ती भावाचा. दिग्गज कीर्तनकार करणार गजर भक्तीचा. डॉक्टरने सांगितलं तुमचं बायपासचं ऑपरेशन चालू होतं. 3 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात असताना तुम्ही त्याचं 5 लाख रुपये बिल काढलं. माझ्या भगवंताने 70 वर्ष माझा हृदय सांभाळलं. 1 सुट्टा रुपया सुद्धा मागितला. मन मंदिरात गजर भक्तीचा श्रावण विशेष झी टॉकीजवर. बापू बिरू वाटेगावकर आज संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर. वेम आहे जगातल्या सर्वात मोठ्या फॅमिलीच्या किचन मध्ये. तुमच्या मुलांची मॅच जाऊन बघणार नाही? कशी? ह्या कढईलाच अर्धा तास लागेल. वेम सांगत नाही चॅलेंज. याच्यात आहे 100 लिंबांची शक्ती जी कठीण चिकटपणा हटवते. सर्वात जलद सर्वात जलद वेम. बाबा अगं मी काही ईमेल्स चेक करतोय. बघ या ईमेल मध्ये काय लिहिलंय? प्रिय बाबा तुम्ही माझे सगळे ओरिओज खाऊन टाका. संसद ब्लॅक क्षण अमरावतीसह गरमी व घामातही हा तुमच्या केसांना देतो 24 तासांपर्यंत शाईन. केस सांभाळून शाईनिंग
आपल्याला एक दिवस बाहेर सुरक्षित जायचं असेल तर आज घरात सुरक्षित राहायला हवं. विषाणू पसरू न देण्यासाठी हमाम किंवा कोणताही साबण वापरा. हमाम आहे तर भीती कसली. माझ्या घराची किल्ली हरवली. ब्लँकेट. यू नो व्हॉट विल रिअली मेक मी वॉर्म? काय? सूप. रात्री 3 वाजता. करण जोहरला कोणतं रेस्टॉरंट रिफ्यूज करेल? नॉर हॉट अँड सार सूप रिअल व्हेजिटेबल्स आणि सर्वोत्तम फ्लेवर्स पासून देतं परफेक्ट घट्ट. कुठून मागवलं? नॉर रेस्टॉरंट सारखं सूप घरच्या घरी. नाश्ता. आई माझा नाश्ता आज तू टॉमीला देऊन टाक. अगं मी विसरलो आज तर टॉमीचा उपवास आहे. इतकं टेस्टी आणि विटॅमिन्स युक्त की ह्याचे बहाणे संपले. बोनव्हिटा बिस्किट, सकाळचं बिस्किट. आजकाल मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. काही वेळासाठी सामान बाहेरच ठेवायला हवे होते. भाज्या धुणे इतकेच पुरेसे आहे का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ की नको. पण एक गोष्ट तर पक्की आहे. संतूरने 20 सेकंदांपर्यंत हँडवॉश दिवसातून अनेक वेळा आणि 2 वेळा अंघोळ केल्याने आपण विषाणूला पसरण्यापासून थांबवू शकतो. मम्मीची सर्वात बेस्ट. आजकाल मुलांसाठी किती पॉसिबिलिटीज ओपन आहेत, पण हे मोठे झाल्यावर काय बनतील हे जाणून घेणं खूप अवघड आहे. कधी वाटतं ऑलिम्पिक रेकॉर्ड तोडेल, कधी वाटतं टेक जिनियस बनेल आणि कधी वाटतं मास्टर शेफ बनेल. मुलं मोठी झाल्यावर काहीही बनू शकतात. तेव्हा बाप जेव्हा ग्रोथची असते आपल्याला यांना सर्व काही द्यावंसं वाटते. अलॉंग विथ नॅन ग्रो. यामध्ये आहे DHA, वे प्रोटीन, प्रोबायोटिक्स अँड अदर एसेन्शियल न्यूट्रिएंट्स फॉर ग्रोथ. नेस्ले नॅन ग्रो, ऑल ग्रोथ, ऑल पॉसिबिलिटीज कडे. नेस्ले, गुड फूड, गुड लाईफ. तू रोज म्हणतोस ना की बेबीला खूप त्रास देशील. तू दे ना. मग हे काय? अशाच गोड छुपारुस्तम आहेत कॅडबरीच्या नवीन चॉको बेक स्टिकीज. बाहेर कुकी, आत कॅडबरी. बापू बिरू वाटेगावकर आज संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, ज्याच्यामध्ये आपण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव पाहिलेला आहे. लक्षात घ्या. कबीरदासांच्या घरी संत मंडळी आणि येतात बघा. वरून कार्य व्यवस्थित नाही आणि सगळे संत मंडळी घरी जेवायला येतात आणि घरात काहीच नसतं. त्यामुळे वाण्याचं दुकान फोडतात. मुलगा आतमध्ये म्हणतो पप्पा मी आधी जातो. सगळा माल घेऊन बाहेर येतात पण ती वाणी जागा होतो त्याला पैसा पडतो. कबीरदास म्हणतात बाहेरून ओढतात. ते म्हणतात नाही थांब माझं मुलगं थोडा. कोण म्हणतो? कमाल मुलगा म्हणतो संतांना जेवण घेऊ द्या. संतांच्या संगती मनोमार्ग गती. कबीरदास घरी आणतात, माल सगळ्यांना जेवण देतात, मुलगं मात्र लपवून ठेवतात. दुसऱ्या दिवशी ते शिर फाशी देह शिर नसल्यामुळे देहाला फाशी नाही देता येत. सुळावर चढवलं. फाशी देण्यासाठी शिर असावं लागतं. सुळावरती चढवलं. संत जेवण करून परत चालले. त्यावेळी त्या सुळावरच्या असलेल्या देहाने असे हात जोडले. ते संत सामान्य ज्ञानेश्वर महाराज नामदेव आहे. त्यांनी पाहिलं की सुळावरचा देह हात जोडतोय. कबीरदास घालवायला आले होते. म्हणले हे कोणाचं? खरं सांगणं भाग पडलं. हे माझाच मुलगा आहे. सुळी दिल्यामुळे बादशाची ऑर्डर पूर्ण झाली होती. खाली उतरावं लागलं. आणि शिर कुठं आहे म्हटले? हे बघा इथं ठेवले. संतांच्यासाठी देह जावो अथवा राहो पांडुरंगी धडबाहो. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात कुळी कन्या पुत्र
हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या 2 चरणांचा आज या ठिकाणी पूर्वार्धाचा भाग या ठिकाणी सादर केलेला आहे आणि मी माझ्या सेवेला या ठिकाणी अल्पविराम देत आहे आणि राहिलेला उत्तरार्ध हा उद्याच्या भागामध्ये होईल. विठ्ठला विठ्ठला माऊली, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तेव्हापासून नागपंचमीची ही प्रथा सुरू आहे असं देखील मानलं जातं. या दिवशी शेतकरी देखील आपलं शेत नांगरत नाही. माऊली, आपल्या भारतीय सणोत्सवांचं महत्व मोल आपण जाणतो, म्हणूनच आपले सणोत्सव आज जगात अनमोल आहेत. माऊली, नागपंचमीच्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. माऊली, जाता जाता एक महत्वाची सूचना. जर तुम्हाला आपल्या या कार्यक्रमात कीर्तनकार म्हणून सहभागी व्हायचं असेल किंवा आम्ही तुमच्या गावी येऊन कार्यक्रमाचं चित्रीकरण करावं असं जर वाटत असेल तर तुम्ही आम्हाला SMS करू शकता. GJK स्पेस तुमचं नाव, तुमचं गाव आणि पाठवू शकता 57575 या क्रमांकावर, किंवा तुम्ही आम्हाला ईमेलही करू शकता. आमचा ईमेल ID आहे ztalkies@z.slgroup.com. चला तर माऊली, पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात उद्या सकाळी 8 वाजता. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माणसाचा देह किती हाताचा आहे आता आपण म्हणतो? 3.5 हाताचा. 100ला 3.5, मग 1000ला किती असेल? त्याच्या डबल होता. किती? 7. द्वापार युगात किती होता? त्रेतयुगामध्ये परत एक 0 वाढलं, ही तर त्याच्या डबल झाली. किती झाले? 14. कृतयुगामध्ये त्याच्यावर 0 होता, 1 लाख होते. त्यावेळी तो किती होता? 14 दुनी युगे 2800. काय म्हटलं, कळालं का? नमस्कार. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या संतकृपा असलेल्या कार्यक्रमात मी कार्तिकी कल्याणची गायकवाड आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माऊली, माणसाच्या आयुष्यामध्ये संस्काराला अतिशय मोल आहे. त्या माणसाची वागणूक त्याच्या मनावर झालेल्या संस्कारावरच अवलंबून असते. एका गुरु शिष्याची कथा इथे मला सांगावीशी वाटते. त्यावर शिष्य गुरुजींना म्हणाला, गुरुजी, तुम्ही सांगितलं की आपल्याला विशिष्ट ध्येयाची उंची जर गाठायची असेल तर त्यासाठी नीतिमूल्य आणि संस्कार हे जपलेच पाहिजे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जर एखाद्या विशिष्ट ध्येयापर्यंत आपण पोहोचलो तर तिथे पोहोचल्यानंतर मात्र हे नीतिमूल्य संस्कार थोडेसे शिथिल व्हायला हवेत की नाही? तुम्हाला काय वाटतं? त्यावर गुरुजी त्या शिष्याला म्हणाले, तू एक काम कर, तू उद्या पुन्हा माझ्याकडे ये. दुसऱ्या दिवशी शिष्य जेव्हा गुरुजींकडे गेला तेव्हा गुरुजी आपल्या एका शिष्याबरोबर पतंग उडवीत होते. गुरुजींनी त्या आलेल्या शिष्याला पाहिलं आणि ज्या शिष्याबरोबर ते पतंग उडवीत होते त्याला तो पतंग त्या दुसऱ्या शिष्याच्या हातात द्यायला लावला. त्यानंतर ते दोघेही पतंग उडवू लागले. पाहता पाहता शिष्याचा पतंग खूप उंच उडू लागला. त्यावर तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी, पाहिलं का माझा पतंग किती उंच उडतोय? त्यावर गुरुजी म्हणाले, हो पाहिलं. आता तुला मात्र या दोऱ्याची काही आवश्यकता नाही, कारण तुझा पतंग अगोदरच खूप उंच उडायला लागलाय. त्यावर तो म्हणाला, नको नको गुरुजी, दोऱ्याची आवश्यकता आहे. अजून उंच नेण्यासाठी या दोऱ्याची त्या पतंगाला मदतच होईल. त्यावर गुरुजींनी बोलण्याच्या नादात त्याचा पतंग उंच नेऊन काढला देखील. त्यावर गुरुजी म्हणाले, जसं दोऱ्याची आवश्यकता आहे पतंगाला उंच उडण्यासाठी, तसं ध्येयपूर्तीसाठी आपल्याला संस्काराची आणि नीतिमूल्यांची देखील आवश्यकता आहे. माऊली, किती मोठी ही शिकवण गुरुजींनी एका उदाहरणाद्वारे आपल्या शिष्याला शिकवली.
हीच शिकवण आज आपण आपल्या कीर्तनातून देखील ऐकणार आहोत. आपल्यासोबत आहेत हरिभक्तीपरायण बाळकृष्ण आप्पा महाराज कुलकर्णी. चला तर माऊली, सुरुवात करूया आपल्या आजच्या कीर्तन रूपी सेवेला. आपुलिया गीता जो असे जागता धन्य माता पिता पुत्र होती जे तयाचा हरिफळ वाचलेला. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठला 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 कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. इथपर्यंतचा पूर्वार्ध आपण कालच्या भागामध्ये या ठिकाणी आपण काल सर्व श्रोते मंडळींनी श्रवण केलेलं आहे. आणि आज अभंगाचा उत्तरार्ध तिसरं चरण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे.